नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो. आज समाज माध्यमातून कृषी प्रगतीकडे वाटचाल या बाबतीत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संचालक डॉक्टर पराग हळदणकर सर हे आपल्याला आपले मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. नमस्कार सर. समाज माध्यम ही आपल्या जीवनाचा आता अविभाज्य भाग झालेली आहे. एक काळ असा होता की ज्या वेळेला आपण शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्कर्ष होत होता त्यावेळेला आपण शेतीचं संशोधन जे आहे ते विस्तार कशा प्रकारे आपण करायचो, तर त्यावेळेला प्रशिक्षण व्हायची, शेतकरी मेळावे व्हायचे, शेतकरी प्रत्यक्ष भेट देत असत, पत्र यायची, त्यावेळेला टेलिफोनवरना शेतकरी संपर्क साधत असत. बरोबर. आणि अशा प्रकारे हा संशोधनाचा विस्तार शेतकऱ्याच्या बांधांपर्यंत नेण्याचा विद्यापीठ प्रयत्न करत असे, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून. पण याला एक प्रकारच्या मर्यादा होत्या. जसं की किती शेतकऱ्यांपर्यंत, किती जणांच्याकडे आपण जाणार. त्यात हा आपला कोकण हा असा दुर्गम प्रदेश, या ठिकाणी वाहतुकीच्या साधनाला मर्यादा आहेत, दळणवळणाची साधनं जी आहेत त्याला बऱ्यापैकी मर्यादा आहेत. आणि मग लोकांची संख्या पोचायचं एवढ्या लोकांच्या पर्यंत त्याला काही प्रमाणात मर्यादा येत असे. आणि सातत्याने विचारणा होत असे की विद्यापीठाने जे काही संशोधन केलेलं आहे ते आमच्यापर्यंत पोचायला काही मर्यादा पडतात. बरोबर. समाज माध्यमांचा या दृष्टीने अतिशय चांगला आणि मोलाचा वाटा येतो. साधारणपणे 2 वर्षापूर्वी आपल्या आदरणीय कुलगुरू महोदयांनी या विद्यापीठाची सूत्र हाती घेतली आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या समाज माध्यमांच्या बाबतचं विचारमंथन विद्यापीठामध्ये सुरू झालं की ज्याला मूर्त स्वरूप साधारणपणे 1.25 ते 1.5 वर्षापूर्वी साधारणपणे मिळालं. आणि आदरणीय कुलगुरू महोदयांच्या संकल्पनेमधून प्रसार माध्यम जी आहेत वेगवेगळी ती करताना आपण या समाज माध्यमांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वापर केलेला आपल्याला दिसेल की ज्याचा शेतकऱ्यांच्याकडनं देखील प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे मिळत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये काय केलं आपण, तर वार्तापत्र आपण जे आहे त्याच्यावरती भर दिला. या वार्तापत्रातनं शेतकऱ्यांनी पुढच्या 3 महिन्यामध्ये काय केलं पाहिजे याच्या संदर्भामध्ये माहिती विद्यापीठ देत गेलं. आणि सातत्याने गेली 1.5 वर्ष कोकणाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण ही वार्तापत्र नेतोय. पण त्याचबरोबर या वार्तापत्राला देखील मर्यादा आहेत. आणि त्याच्यामुळे युट्यूब चॅनल मागच्या वर्षी 1 जुलै 2024 रोजी पहिला युट्यूब चॅनलवरचा पुनरुज्जीवनाचा पहिला कार्यक्रम प्रसारित झाला. कुलगुरू महोदयांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 180 कार्यक्रम आतापर्यंत झालेले आहेत. या युट्यूब चॅनलच्या इतका चांगला प्रतिसाद विद्यापीठाच्या कार्यक्रमांना मिळालेला आहे की आतापर्यंत 4 लाखापेक्षा जास्त लोकांनी विद्यापीठाचे हे युट्यूबच्या क्लिप बघितलेल्या आहेत. या समाज माध्यमांच्या प्रसारामधून शेतीबद्दलचं दोन्ही प्रकारे प्रसार होत होता, चांगलं ज्ञान देखील जात होतं आणि चांगल्या प्रकारची भंपकगिरी पण जात होती. म्हणजे त्याच्यामधनं शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार होत असल्याचं देखील आम्हाला दिसत होतं. विद्यापीठाच्या अधिकृत चॅनलवरनं जेव्हा जेव्हा क्लिप जाते, प्रसारित होते, तेव्हा एक चांगल्या प्रकारचं तंत्रज्ञान शेतकऱ्याला उपलब्ध होतं असं जे अतिशय जेन्युइन आहे, म्हणजे विश्वासार्ह आहे. शेतकरी थेट त्या शास्त्रज्ञाशी संपर्क साधू शकतात. ज्या गोष्टी आपल्याला एखाद्या वेळेला दाखवता येत नाही, जसं की आता समजा जून महिन्यामध्ये मला आंबा लागवडीबद्दल सांगायचं आहे, तर आंब्याला फळं कशी लागतात हे मी नुसतं तोंडी बोलून किंवा चित्राच्या सहाय्याने दाखवू शकत नाही. समाज माध्यमांच्या या प्रतीतना युट्यूब चॅनलवरनं या नक्की गोष्टी आपण दाखवू शकतो. भात शेती, शेतीमध्ये असलेलं आधुनिकीकरण, ड्रोनचा वापर कशा प्रकारे चांगल्या प्रकारे होईल असे विविध विषय विद्यापीठाने हाताळले आणि त्याला शेतकऱ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आताचं नवीन जनरेशन जे आहे, नवीन पिढी जी आहे, हे फेसबुक वापरणार आहे. आम्ही ज्या वेळेला मोठे होत होतो त्यावेळेला आम्हाला वर्तमानपत्रामध्ये काय आलं याचं कुतूहल असायचं. आता मात्र फेसबुकवरती कुठली बातमी व्हायरल होते याचं एक खूप मोठं कुतूहल यंग जनरेशनला असतं. त्याचा वापर विद्यापीठाने करून घेतला आणि कुलगुरू महोदयांनी सांगितलं त्याप्रमाणे फेसबुकवरती आज अशी परिस्थिती आहे की विद्यापीठाची एखादी क्लिप एकाच आठवड्यामध्ये लाखो लोक बघतात या फेसबुकच्या माध्यमातून. याच्याच बरोबर आपण वेगवेगळी ऍप तयार केलेली आहेत. अजमिती जवळपास 12 ऍप विद्यापीठाची तयार केलेली आहे. याच्यामध्ये फोटो सहित माहिती त्या शेतकऱ्याला त्याच्याकडे कायमस्वरूपी त्याच्या मोबाईलमध्ये राहते. एक सर्वे असा सांगतो की भारताच्या एकूण पॉप्युलेशनच्या 70% जनता
ही अँड्रॉइड ॲप असलेले मोबाईल वापरते. याचा पुरेपूर वापर आपल्या विद्यापीठाने करून घेतला आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की हे आपलं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ एकमेव आहे की जे अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या समाज माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं आहे. कोकणामधल्या शेतकऱ्यांचा त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारची उज्ज्वल वाटचाल हे विद्यापीठ करत राहील याचा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. नक्कीच सर, धन्यवाद. आपण जे मोलाचं मार्गदर्शन केलं आमच्या शेतकरी बंधूंनो आणि भगिनींना, त्यामुळे मी आपला खूप खूप आभारी आहे.